दादा, पंढरपूर बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचं साम्राज्य असतं. इथं बाहेर प्रवेशद्वारात सुद्धा मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य दिसून येतं. या ठिकाणचे बाहेरचे गाळेधारक आणि आतील या ठिकाणी येणारे प्रवासी सातत्याने नाराजी व्यक्त करीत आले होते. माध्यमातून बातम्या आल्या होत्या. आज आपण आत्मसात भेट दिली. बऱ्याचशा प्रवाशांच्या या निमित्तानं तक्रारी होत्या. शिवाय बऱ्याचशा आपल्या प्रिंट मीडिया किंवा सर्व मीडियानी या निमित्तानं मलाही वारंवार सांगितलं होतं. त्यामुळं आज या ठिकाणी माननीय प्रांताधिकारी साहेब, DYSP साहेब, PI, सर्व अधिकारी, नगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि बसस्थानकाचे अधिकारी यांच्या समवेत आम्ही सगळे आज पाहणी केली. बऱ्याच ठिकाणी जशा मीडियानी बातम्या दिल्या होत्या किंवा प्रवाशांच्या तक्रारी होत्या ह्या आज आम्ही प्रत्यक्षात बघितलेल्या आहेत. नक्कीच येणाऱ्या 8-10 दिवसांमध्ये या सगळ्या कारवाई पूर्ण करून आपलं बस स्टँड, आपलं पंढरपूरचं बसस्थानक हे चांगल्या पद्धतीनं स्वच्छतेचं आज होतं आहे. कारण इथे असणारे कॉन्ट्रॅक्टर काम करत नाहीत. बऱ्याचशा अडचणी या निमित्तानं होत्यात. या अडचणी येणाऱ्या 8-10 दिवसात पूर्ण करून बसस्थानक चांगल्या पद्धतीनं एक स्वच्छता करून बसस्थानकाची निगा चांगल्या पद्धतीनं होईल, जेणेकरून प्रवाशांना कुठल्याही पद्धतीची गैरसोय होणार नाही याची काळजी 100% घेतली जाईल. या ठिकाणी वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत. महिला प्रवाशांना त्याचा खूप मोठा फटका बऱ्याच वेळा सहन करावा लागलेला आहे. या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर जे कॅमेरे बसवलेत परिवहन विभागानं, त्या कॅमेऱ्याची क्षमता अतिशय क्षीण असल्यामुळं त्याच्यामध्ये लांबचं विजनच कव्हर होत नाही. यापूर्वी आताच DYSP साहेब, PI साहेबांनी आता सांगितलं की ह्या कॅमेऱ्याची आपण म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आता बसस्थानकाचे प्रमुख यांच्याशी मी बोलतो आहे. जर तसं त्यांच्या कॅमेऱ्याची सिस्टम समजा काही त्यामध्ये तफावत होत असेल तर आम्ही नाविन्यपूर्णमध्ये असेल किंवा वेगळ्या निधीतून त्या ठिकाणी याची सोय करू आणि तशा काही व्यवस्था असतील, अजून कॅमेरे असतील, स्पीकरची सिस्टम असेल तर बसस्थानकामध्ये 100% पूर्ण करू. त्याचा पंढरपूर नगरपालिकेकडून शहरामध्ये दीनदयाळ उपाध्याय उपजीविका अभियान राबवलं जातं. याच्यामार्फत माऊली बेगर निवास येथे जे शहरामध्ये येणारे बेगर आहेत किंवा भिक्षकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी आसरा देणे, त्यांचा 1-2 दिवस निवाची सोय करणे आणि पाठवून देणे अशी एक अपेक्षा व्यक्त केली जात होती. तत्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी पंढरपूर शहर हे भिक्षकरी मुक्त करा असा एक आदेश दिलेला होता. आज बसस्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात भिक्षकऱ्यांचा वावर आहे. त्यात वृद्ध, निराधार आहेत, अतिशय वृद्ध आहेत, आजारी भिक्षकरीसुद्धा इथं पडून असतात. याबाबत काय सूचना करणार आहे का? नक्कीच आपण म्हणला त्याला मीही सहमत आहे की कालची वारी आज प्रशासनाने, माननीय कलेक्टर महोदयाने आणि सर्व प्रशासनाने चांगल्या पद्धतीची वारी या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने चांगल्या पद्धतीनं वारी आज झाली. वारीमध्ये आपण सालाबादप्रमाणे या निमित्तानं आपण वारीची बघतो आहे. पण यावेळची स्वच्छता, वारकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा ह्या चांगल्या प्रमाणात मिळाल्या. बऱ्याचशा वारकऱ्यांनी त्याबद्दल त्यांचंही मनोगत त्यांनी सांगितलं की अशा सुविधा मिळाल्या. परंतु आज भिक्षुकांची किंवा असे आज आपण म्हणताय तर त्याच्यावरती सुद्धा माननीय कलेक्टर महोदयांशी, प्रशासनाशी चर्चा करून त्याच्यावर निर्णय घेऊन आम्ही त्याचा योग्य तो आम्ही काळजी घेऊ. माऊली बेगर निवासासाठी वर्षाला 1 कोटीपर्यंतचं बजेट असल्याचं म्हटलं जातं. त्याची 100% राजाभाऊ त्याची माहिती घेऊन आपण बोलू. स्टँडवर इथं बऱ्याच वेळा म्हणजे स्टँडचा आकारमान आणि इथे येणाऱ्या गाड्यांची संख्या, प्रवाशांची संख्या संपूर्ण महाराष्ट्रातून प्रवासी येतात. पण स्टँड ड्युटीला जे कॉन्स्टेबल असतील किंवा पोलीस प्रशासनाकडून जी काही व्यवस्था केली असेल ती पुरेशी नाही आहे असं बऱ्याच प्रवाशांचं मत आहे. ती वाढवण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाला काही सूचना दिल्या? आत्ताच यांची चर्चा DYSP साहेबांची चर्चा झाली. 5 कर्मचारी या ठिकाणी आहेत. सतत ते सगळीकडे फिरत असतात. परंतु अजून जरी काही कमतरता पडत असेल, अशा काही घटना घडल्या असतील, मी आता आल्या विचारलं की किती गुन्हे आहेत इथले, येणाऱ्या किती जण तक्रारी आहे. तर वारीनंतरच्या तक्रारी यांच्याकडच्या एकदम अत्यल्प आहेत त्या. आणि नक्कीच जरी कर्मचारी अजून कमी पडत असतील तर आपण ते त्या ठिकाणी आपण अजून देऊ. दादा, या ठिकाणी भेट दिल्यात या अनुषंगाने एक प्रश्न की पंढरपूर बसस्थानकासाठी इलेक्ट्रिक बस उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण पाठपुरावा करताय मागील काही महिन्यापासून. काय सकारात्मक निर्णय होईल काय? 100% सकारात्मक निर्णय आहे. इलेक्ट्रिक बस पंढरपूर, मंगळवेढा दोन्ही तालुक्यासाठी पंढरपूरसाठी मला वाटतं 37 बस आहेत.
39 पंढरपूरसाठी आणि मंगळवेढ्यासाठी 27 अशा दोन्ही तालुक्यासाठी इलेक्ट्रिक बसची प्रोव्हिजन झालेली आहे. लवकरच त्या बस येतील. चार्जिंगचं काम चालू चार्जिंग स्टेशनचं चालू झालं. त्यामुळं लवकर बस त्या आपल्या सर्व प्रवाशांच्या सेवेसाठी या इलेक्ट्रिक बस काही दिवसातच त्या दाखल होतील. दादा, आज आपण या ठिकाणी अकस्मात भेट दिली आहे. या ठिकाणच्या ज्या काही बातम्या माध्यमातून येत होत्या त्यामुळे आपण या ठिकाणी तातडीने भेट दिली. असाच प्रकार पंढरपूर शहरात अनेक ठिकाणी अनेक नागरिक समस्या व्यक्त करताना दिसून येतात. तर असाच अकस्मात भेटीचा सिलसिला आता पुढेही चालू राहणार आहे. राजेभाऊ, आपण बघताय, आपण कधी सांगितलं किंवा आपण सांगितलं किंवा मीडियाने सांगू द्या किंवा कुठल्याही लोकांनी सांगू द्या, त्या ठिकाणी जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर मी पोचतो आहे. आजही एक मीडियाच्या माध्यमातून आज मला वाटतं आपल्याच पेपरला का कोणाच्या पेपरला मी बघितलं नाही, परंतु ती बातमीही बघितली होती आणि मागच्या 8-10 दिवसात या बातम्या बघितल्या. त्या प्रवाशांचेही काही फोन होते. त्यामुळे आज अचानकच या निमित्तानं आमचं सकाळीच सर्व प्रशासनाचे अधिकारी आणि आमचं 1-2 तासापूर्वीच ठरलं आणि सगळेजण उपस्थित आहेत म्हटल्यावर आपण जाऊन भेटू. हे अचानक गेल्यामुळे इथली परिस्थिती खरोखर काय परिस्थिती आहे हे आज आम्हाला बघायला मिळालं आणि या परिस्थितीवर काम करून प्रवाशांच्या सुखसुविधा या जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाच्या मार्फत आम्ही करू, एवढंच आपल्याला खात्रीने सांगतो. यापूर्वी मंदिर समितीने या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली होती. 2 ठिकाणी व्यवस्था केलेली होती, परंतु ते आता अडगळीत पडलेलं आहे. मंदिर समिती आज पंढरपुरात जे भाविक येतात ते STच्या माध्यमातून इथं दाखल होतात. ह्या सगळ्या सुखसुविधा सूचना करणार आहे का? एक लक्षात घ्या, ह्या सुखसुविधा सगळ्या तपासून घेतल्या जातील. कुठल्या चालू असतील, स्पीकर, माईक किंवा येणाऱ्या बऱ्याचशा. आता आपण येताना बघितलं एका ठिकाणी साईडला कचरा एवढा गोळा झाला आहे. तर अशा सगळ्या गोष्टी त्या दूर करून प्रवाशांना एक चांगल्या पद्धतीचं आपलं बसस्टँड होईल अशा पद्धतीच्या सुखसुविधा ज्या बंद असतील त्या चालू करू आणि ज्या जिथं सफाई नसेल तर त्या ठिकाणी सफाईचं काम चांगल्या प्रमाणात करण्याचं काम येणाऱ्या 8 दिवसात प्रत्येक याचा आढावा घेऊन माननीय प्रांत अधिकारी आपल्या समवेतच आहेत. 8 दिवसात ती मीटिंग घेऊन याचा सगळा आढावा घेतील आणि या ज्या गोष्टी कुठं सुखसुविधा कमी पडतील त्या पूर्ण 100% आम्ही करू.